नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी वसुंधरा अजय कदम, सातारा जिल्हा शासकीय तांत्रिक महाविद्यालय येथे मराठी हा विषय शिकवते. तर आपण बघा इयत्ता 11वी मराठी या पुस्तकाचा ह्या पुस्तकातील आपण 10वी कविता आपली शब्द ह्या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा आतापर्यंत आपले मागचा जो अभ्यासक्रम आहे तो झालेला आहे आणि अनुक्रमे आपण मराठीतील 10वी कविता शब्द ह्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या कवितेचे कवी आहेत यशवंत मनोहर. यांचा आपण सुरुवातीला परिचय करून घेऊया. तुमच्या सगळ्यांकडे मराठीची पुस्तकं असतीलच, ती समोर ठेवली तर तुम्हाला जास्त समजेल. तरी सुद्धा स्क्रीनवर तुम्हाला या कवितेचं पान समोर दिसते, त्याच्यानुसार आपण या कवितेचा अभ्यास करूया. कवी यशवंत मनोहर, जन्म 1943. कवी, समीक्षक, सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. असं हे त्यांच्या काय आहे, त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या लिखाणामधनं, त्यांच्या कवितेमधनं आपल्याला काय आहे, तर जे काय शोषण होत आहे, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख असतातच, त्या दुःखाने त्यांचं जे काही शोषण झालेलं असतं त्याचा निषेध कवीने प्रस्तुत कवितेमध्ये केलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्वाचे आहे. उत्थान गुंफा, काव्याभिमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, योगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये, वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. रमाई, मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे हे कवी यशवंत मनोहर. हा आपण ह्या कवीचा काय केलेला आहे, परिचय बघितलेला आहे. त्यांची जी स्वप्नसंहिता हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहामधूनच प्रस्तुत कविता आपल्याला 11वीला अभ्यासाला त्यांनी ठेवलेली आहे. कवितेचं नाव आहे शब्द. शब्द हा सगळ्यांचा परिचित असा हा काय आहे, ओळखीचा शब्दच आहे. त्याच्यामुळे शब्द म्हटले की आपल्या लक्षात येतं, कुठल्याही गोष्टीची ओळख आपल्याला त्या शब्दापासूनच होत असते. आपल्या भावनेला आकार देण्याचं काम हे शब्द करत असतात. तर प्रस्तुत कवितेमध्ये कवी काय म्हणतायत बघा, कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधी साधूपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा अंतर्विरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो. या प्रश्नाच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळवण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपवणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते. त्यांनी विरोधाभास या कवितेमध्ये दर्शविलेला आहे की एकीकडे श्रीमंती आहे आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा आहे. म्हणजे तुम्ही वर्ण पैशाने मोठे आहात पण मन मात्र कसं आहे, कंगाल आहे. इथं हा आपल्याला विरोधाभास दिसतोय. तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधी साधूपणा, ह्या काय आहेत, विरोधाभासात्मक आहेत. कल्पना त्यांनी या कवितेत मांडलेल्या आहेत. तर आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया की त्यांनी कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे आणि शब्दला काय महत्व दिलेले आहे. बघा, आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले, माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. बघा, आकांताने हाका घातल्या माझ्या, आकांताने म्हणजे अगदी हृदयापासून, आपण म्हणतो की नाही, आकांताने म्हणजे अगदी मनापासून तो काय करत असतो, तो ओरडत असतो. मग ह्या हाका कोणाला घातलेल्या आहेत, कवीने शब्दांना. की जेव्हा आपल्याला काहीतरी संकट आलेलं असतो तेव्हा आपण जोरात ओरडत असतो किंवा कोणाला तरी हाका मारत असतो,
त्यावेळेस माझ्या ह्या मदतीला, माझ्या या दुःखाच्या संकटाच्या काळात मला तेव्हा कोण धावून आलेलं आहे? तर शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना बघा इथं अतिशय सुंदर अशी उपमा दिलेली आहे. निरुत्तर निखारे म्हणजे काय? संकट आहेत. निखारा म्हणजे काय इथे दिलेलं आहे, की संकट आहे. कारण त्यातनं आपल्याला दाहकता जाणवत असते निखाऱ्यातनं आणि ते निरुत्तर आहेत. त्याला उत्तर नाहीये. म्हणजे असं काही संकट, असे काही प्रसंग समोर आलेले आहेत, की जे मी कितीतरी त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण मला मात्र काय आहे, मार्गच सापडत नाही. अशा वेळेस आपण देवाची धाव घेत असतो. त्यावेळेस आपल्याला देवच आठवत असतो दुःखामध्ये. मग अशा प्रकारे माऊलीने घ्यावे म्हणजे देवानी घ्यावे तसं पोटाशी मला कुणी धरलेलं आहे? तर शब्दांनी धरलेलं आहे आणि म्हणून मी शब्दांचा कायम काय आहे? ऋणी आहे. माझ्या प्रत्येक संकटात मात्र काय आहे? तो मला मदतीसाठी धावून आलेला आहे. आणि म्हणूनच कवी काय म्हणतात, की "आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले." म्हणजे ह्या सगळ्याच्या मागं कोण आहे मला? आधार देणारा शब्द आहे, की जे शब्द मी लहानपणापासून म्हणजे आपण जन्मतच बघा बोलायला लागतो. आपल्या तोंडातून जेव्हा उच्चार बाहेर पडायला लागतो, तेव्हा काय होतं? की आजूबाजूच्या परिसरातून आपण काय करतो, शब्द शिकत असतो आणि आपल्या मुखातनं आपण जो आवाज बाहेर येत असतो, त्याला शब्दरूपी आकार देण्याचा प्रयत्न करतो. अर्थपूर्ण शब्द आपल्या कानावर पडतात आणि मग आपण ते बोलायला लागतो आणि ह्या शब्दातनंच आपण आपल्या काय करत असतो, भावना व्यक्त करत असतो. पुढचं काय म्हणतात बघा, बघा कवी. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा. बघा डोळ्यांच्या पुढे अंधारी आलेली आहे. आता इथं अंधारी कधी येते? एक 2 अर्थाने. कधी-कधी आपल्याला बघा चक्कर येते, म्हणजे हे शारीरिक दुखापत आहे. तर तेव्हा आपण म्हणतो मला घेरी आली, माझ्या डोळ्यापुढे अंधारून आलेला आहे. पण हा तसा अंधार नाहीये, तर डोळ्यांपुढे अंधारून आले, म्हणजेच काय झालेलं आहे? डोळ्यांपुढे अंधारून आले म्हणजे काय झालेले, की मानसिक दुःखाने मी काय झालेले, व्यथित झालेले. म्हणजे एवढं एक दुःख माझ्या हृदयामध्ये बसलेलं आहे, की माझ्या डोळ्यापुढं मला सगळा अंधारच दिसतो आहे. तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. त्यावेळेस ह्या अंधारलेल्या माझ्या डोळ्यांपुढं उजेड निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त कोणामध्ये होतं, तर त्या शब्दांमध्येच होतं आणि म्हणूनच कवी काय म्हणतोय, की शब्दांच्याच उजेडाने हात दिला. त्याने मात्र मला काय केलेलं आहे, या अंधारातून सुद्धा बाहेर आणलेलं आहे. मला मार्ग दाखवलाय. मार्गदर्शनाचं काम हात दिला म्हणजे काय केलंय त्यांनी मला मार्ग दाखवला. त्यातनं त्या अंधारातून बाहेर पडण्याचा. एखादी आठवण आग घेऊन धावली. एखादी आठवण बघा आठवणी काही आपण म्हणतो बघा कधी-कधी तुमची अविस्मरणीय आठवण. ती कधी चांगलीही असते आणि कधी वाईटही असते. आता इथं एखादी आठवण आग घेऊन धावली. आग घेऊन धावलेली म्हणजे ही आठवण कशी असणार आहे? कटू असणार आहे, की जी आठवण आली तरी हृदयाला आग लागते. म्हणजे दुःख होतं. ते नको वाटतात त्या आठवणी, की ज्या आठवणीने आपल्यावर काय केलेले असतात, आघात केलेले असतात आणि अशा आठवणीने मात्र काय करतो आपण होळपळत राहतो आणि म्हणून एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. अशा वेळेस सुद्धा माझ्या ह्या काय धगधगत्या हृदयाला सुद्धा काय आहे शांत करण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर ते शब्दांनीच केलंय. म्हणजे माझ्यावर झालेला आगीचा हल्ला सुद्धा कोणी झेललेला आहे, तर शब्दांनीच झेललेला आहे आणि म्हणून माझ्यासाठी शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, सामर्थ्यवान आहेत. पुढं काय म्हणतायत बघा ते. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायाचा अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. बघा चिडून चिडून सांडत होते ऊन. बघा किती सुंदर अशी रचना कवीने केलेली आहे. ऊन आहे. बघा उन्हाचे भरपूर प्रकार असतात. हं. उन्हाला जर आपण विशेषणं दिली तर कोवळं ऊन, रखरखतं ऊन, कडक ऊन असे बरेच काय आहेत उन्हाचे प्रकार आहेत. पण इथं मात्र कवी काय म्हणतात, चिडून चिडून सांडत होते ऊन. बघा ऊन पण कसं आहे सांडतंय पण ते कसं आहे चिडून चिडून. पण माणूस चिडतो कधी? जेव्हा त्याला त्रास झालेला असतो, त्यावेळेस तो चिडत असतो. मग इथं सुद्धा काय झालेलं आहे, हे ऊन मात्र काय झाले,
चिडून चिडून सांडत आहे. म्हणजे तापलेलं आहे ते. तापदायक असं ऊन आपल्याला काय होतंय, भासतंय आणि त्यावेळेस सुद्धा शब्दांनीच सावली धरलेली आहे. अशा ह्या तापदायक उन्हात सुद्धा सावली धरण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर ते शब्दांनीच केलेलं आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये ज्या काही तापदायक गोष्टी घडलेल्या आहेत किंवा प्रसंग घडलेले आहेत, त्याला सुद्धा सावरण्याचं काम, सावली धरण्याचं काम कोणी केलं आहे, तर ते शब्दांनीच केलेलं आहे. दिवसाही दाटायाचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. दिवसा बघा, दिवसा उजेड असतो, ऊन असतं. मग अशावेळेत अंधार कसा येईल? तर दिवसा सुद्धा दाटायचा अंधार. म्हणजे दुःखच इतकं होतं, की दिवस सुद्धा मला अंधारासारखा वाटायचा. तेव्हा सुद्धा काय केलेलं आहे, ह्या शब्दांनीच बिजलीचं काम केलेलं आहे. म्हणजे वीज जी काय करते, आपल्याला उजेड देते, प्रकाश देते. तसंच शब्दांनी सुद्धा काय केलंय, माझ्या जीवनामध्ये उजेड आणण्याचं, प्रकाश आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच माझ्यासाठी शब्द हे काय आहेत, महत्त्वाचे आहेत, आधार आहेत. जगून देणारे काही विसरायचे होते. तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. बघा, जगून देणारे काही विसरायचे होते. काय आठवणी अशा होत्या, की त्या मला जगून देत नव्हत्या. सतत, सतत पुन्हा माझ्या समोर यायच्या आणि मला मात्र काय करायच्या, मरणप्राय यातना देत होत्या, की जगायलाच नको असं वाटत होतं. असं काहीतरी जीवनामध्ये होतं. तेव्हाही काय केलेलं आहे, या शब्दांनीच माझा तोल सावरला. कोणीतरी असतं आपल्याला आधार देणारे, की आपल्याला पुन्हा काहीतरी काय आहे, जगण्याची उमेद राहते. अशा वेळेस मात्र काय, हे काम सुद्धा शब्दांनीच केलेलं आहे. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकावला, की आता मरावं असं वाटत होतं. मरणाच्या धारेत म्हणजे दुःख इतकं होतं, की मरणप्राय यातना होत होत्या. त्याच्यामध्ये मी पार काय झालो होतो, गुरफटून गेलो होतो. अशा वेळी शब्दांनीच माझ्याकडे काय केलेलं आहे, किनारा सरकावला. त्यावेळेस सुद्धा मला काठावर आणण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर माझ्या ह्या शब्दांनी केलेलं आहे. बघा, शब्द असे असतात, कारण आज आपण हे सगळं अभ्यासतोय. आज जे काही आपण सगळं बघतो आहे, हे आपल्याला कशा स्वरूपामध्ये आहे, तर शब्दरूपीच काय आपल्यासमोर हा अभ्यास आहे किंवा शब्दरूपी साहित्य. जे काय आहे ते सगळं काय झालेलं आहे, शब्दरूपी आहे. आज आपल्याला प्रत्येक ज्ञान हे कशातनं मिळते, तर शब्दातूनच मिळते. शब्द आहेत आणि म्हणूनच आपल्याला काय झालेलं आहे, ज्ञानाचा उगम झालेला आहे. नाहीतर ज्ञान पहिलं होतं की आपण असं तोंडी सांगू शकत होतो. पण तोंडी सांगताना काय लागतात, आपल्याला शब्द लागतात आणि ते लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आले. ते कशाद्वारे आलेले आहेत, तर शब्दांच्याच रूपातून आलेले आहेत. आणि म्हणूनच या शब्दांनीच आपल्याला काय केलेलं आहे, घडवलेलं आहे. आपल्या जीवनाला काय केलंय, एक नवीन दिशा दिलेली आहे. आता बघा पुढं, पुढं कवी काय म्हणतायत बघा. काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्याने टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. बघा, काहीही नव्हते हाती. हातात काही नव्हतं, शून्य होतं सगळं. आपण म्हणतो शून्यातनं मी काय केली, परत सगळं निर्माण केले. शून्यातून मी सगळं विश्व काय केले, निर्माण केलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याकडे काही नसतं, तेव्हा आपल्याला भीती वाटत असते, की माझ्याकडे काहीच नाही. मी कुठल्या जोरावर मी पुढे जाऊ किंवा मी काहीतरी करू. माझ्याकडे काहीच नाही. एक भीती आपल्या मनामध्ये असते. अशा वेळीस माझ्या पाठीवर हात कुणी ठेवलेला आहे, तर ह्या शब्दरूपीच देवाने काय केलेलं आहे, माझ्या पाठीवर हात ठेवला आहे आणि मला काहीतरी घडण्याचा त्यांनी एक आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्याने टाळले. बघा, कधी वाऱ्याने म्हणजे कधी दुःखाचे वारे धावले आहेत आणि कधी निवाऱ्याने टाळले. कधी मला आश्रय नव्हता कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे मला कुठंही काही नव्हतं, कुठलंही छत्र नव्हतं, कुठल्याही प्रकारचं काय मला नव्हतं, की कुठलाही आश्रय नाही, आधार नाही. अशा ह्याच्यामध्ये मी काय करत होतो, जगत होतो आणि मी मात्र जीवन मात्र कंटत होतो. तेव्हाही मात्र काय केलेलं आहे, माझ्या शब्दांनीच उरात आश्रय दिला. त्यावेळेस सुद्धा शब्दरूपीच काय झालेलं आहे, आधार मला आला आणि जगण्याची एक उर्मी मला या शब्दांनी दिली आणि त्याच्यातून मी नवनिर्मिती केलेली आहे आणि एक जगण्याची उमेद मला निर्माण झाली.
आणि म्हणून कवी स्वतः काय म्हणतात बघा पुढं, मी भिकारी आहे, माझ्याकडे काही नव्हतं, शून्य होतो मी. मग मी शब्दांना काय देऊ? शब्दांनी मला भरपूर काय काय दिलेलं आहे, पण मी भिकारी आहे, मी शब्दांना काय देऊ? शब्दांनी मला भरपूर दिलेला आहे. मी कर्जदार, शब्दांचा कसा उत्तराई हो? मी कर्जदार आहे. कुणाचा? शब्दांचा. कसा उत्तराई हो? त्याने मला प्रत्येक गोष्टीत मात्र काय दिलेली आहे? साथ दिलेली आहे, मदत केलेली आहे. माझ्या प्रत्येक दुःखामध्ये खंबीरपणे तो माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. अशा वेळेस मी त्याचा कर्जदार झालेलो आहे. मी कसा त्याचं उत्तर आहे हो? मी त्याचं कर्ज फेडू शकत नाही. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. प्रत्येक गोष्टीतून मी पळ काढताना काय झाले, माझ्या समोर काय झाले, शब्द चाललेले आहेत. तेव्हा मी शब्दातच शिरलो आणि स्वतःला वाचवलं या सगळ्या गोष्टींपासून. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. आणि ह्या सगळ्यातनं पाळण्यासाठी मात्र मी काय करत होतो? जहर मी प्याले. म्हणजे जीवनामध्ये मला जे काही दुःख, वाईट प्रसंग, कटू प्रसंग आलेले आहेत, की जे मी विसरू शकत नाहीये, ते जहर, ते विष मी प्यालेलो आहे आणि ते पचवायचं काम मात्र शब्दांनी केलेलं आहे. कारण माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये मला मोलाची साथ काय केलेली आहे? माझ्या या शब्दांनी दिलेली आहे, शब्दरूपी देवाने दिलेली आहे. आणि म्हणून मी शतशः काय राहील, कायमच शब्दांचा मी ऋणी राहील. कारण त्यांनी काय केलेलं आहे? मला आयुष्यभर साथ केलेली आहे. माझ्या प्रत्येक दुःखात, संकटात मात्र त्यांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून मला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणूनच मी कायम काय करीन? या शब्दांचा ऋणी राहील. असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? शब्दांचं कौतुक केलेलं आहे. आता इथं शब्द म्हणजेच काय आपण म्हणूया, की शब्दांमध्ये सगळ्याच गोष्टी येतात. शब्दाच्या मागं अफाट अशी काय आहे? अफाट असं त्याची व्यापकता आहे, की ज्याच्यामध्ये सगळंच काय झालेलं आहे? सगळं सामावून गेलेलं आहे. सगळंच आज आपण जे काय समोर बघतोय, आज तुम्ही लिखित स्वरूपामध्ये बघा, ते सुद्धा शब्दरूपीच आहे. आज तुम्ही जे काय बोलता आहे, ते सुद्धा काय आहेत? शब्दरूपीच आहेत. म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करताना सुद्धा तुम्ही त्या शब्दातूनच करत असता. आनंद सुद्धा तुम्ही शब्दातूनच व्यक्त करता. दुःख शब्दातून व्यक्त करता. तुमचं कोणतीही गोष्ट असेल ती आपण शब्दरूपीच काय करत असतो? व्यक्त करत असतो. आणि म्हणूनच शब्द हे अतिशय महत्त्वाचे आहेत. शब्दाविना सगळं शून्य आहे असं कवीला वाटतंय. आणि म्हणूनच शब्दाचं कौतुक काय केलेलं आहे? कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. कविता तुम्हाला समजली असेल असं मी अपेक्षा करते. कवितेचा आपला स्वाध्याय तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.